आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन। आजच्याच दिवशी मराठी पत्रकार दिन का साजरा केला जातो, त्यामागे काय इतिहास आहे, तोच आपण आज या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिलं वृत्तपत्र आजच्याच दिवशी सुरू केलं होतं। बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। नमस्कार, मी रश्मी, देशोन्नतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर दर्पणच्या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत। 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचं जीवनमान अवघ्या 34 वर्षांचं होतं, पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। बाळशास्त्री जांभेकर यांचं पहिलं मराठी दैनिक 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानं हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आजच्या मराठी पत्रकार दिनी जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी। 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली होती, तेव्हा त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे विद्याविभूषित पंडित व्यक्तिमत्व काम करत होते। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्या इतपत ज्ञान कमावलं। इसवी सन 1834 साली एल्फिस्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली। जेम्स ऑगस्ट हिकीच्या इंग्रजी बेंगॉल गॅझेट या साप्ताहिकानंतर बाळशास्त्रींनी 50 वर्षांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं। दर्पण 6 जानेवारी 1832 ला प्रसिद्ध झालं आणि अवघ्या 20 वर्षांच्या पण पंडित असणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांनी संपादक पदाची धुरा सांभाळली। जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोध निबंध देखील लिहिले। मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली। दर्पण 8.5 वर्ष चाललं, नंतर जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं। समाजातील वर्णव्यवस्था, जातीभेद, स्त्रीदास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यावर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाज सुधारक देखील म्हटलं जाऊ लागलं। बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या 10 भाषांचं ज्ञान होतं। भाषांसोबत विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांची चांगली जाण होती। तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत। अशा प्रकारे बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले मराठी दैनिक 6 जानेवारी रोजी प्रकाशित झालं आणि म्हणूनच हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन माहितीसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।